ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावलेली आहे। या बैठकीला अंबादास दानवे, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल परब हे उपस्थित असल्याची माहिती आहे। पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अधिक महत्त्व असल्याचं बोललं जात आहे। डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे नेत्यांशी चर्चा करत आहेत। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी विनायक पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, काय नेमका अजेंडा या बैठकीचा असणार आहे आणि नेमके कोण कोण या बैठकीला आता उपस्थित आहे? नक्कीच आपण पाहिलं की गेल्या काही दिवसापासून आहे ते या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आहे ते गळती लागलेलं आहे। नुकतीच राजन साळवी यांनी प्रवेश केलेला आहे शिंदे गटामध्ये आणि अनेक शहरामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आहे ते या ठिकाणी गळती होताना दिसते। त्यामुळे कुठेतरी डॅमेज कंट्रोल आता या ठिकाणी थांबवायचं आहे उद्धव सेनेला आणि म्हणूनच आहे ती ही बैठक महत्त्वाची बैठक घेण्यात आलेली आहे। 4 वाजता ही बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीला अंबादास दानवे आहेत, संजय राऊत आहेत, अरविंद सावंत आहेत, अनिल परब आहेत, त्याचबरोबर विनायक राऊत सुद्धा या बैठकीला आहेत आणि इतर नेते सुद्धा शिवसेनेचे या बैठकीला उपस्थित आहेत। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत। याच्यामध्ये महानगरपालिका निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या आहेत, पंचायत समितीच्या आहेत। त्यामुळे या निवडणुकीसाठी जर अशाच पद्धतीनं जर डॅमेज कंट्रोल सुरू झालं, जर पक्ष सोडीचा जो वेग आहे तो जर असाच वाढत राहिला तर मात्र मोठी समस्या या ठिकाणी निर्माण होऊ शकते। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामधला आपल्या पक्षाचा शिवसैनिक कार्यकर्ता कसा थांबवता येईल या ठिकाणी या संदर्भामध्ये आहे तो या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। 4 वाजता ही बैठक सुरू झालेली आहे। जवळपास अर्धा तास होऊन गेला ही बैठक सुरू या ठिकाणी चर्चा सुरू राहिलेली आहे। अजूनही काही वेळ या ठिकाणी होऊ शकतो आणि त्यानंतर आहे ते जे नेते आहेत ते बैठकीला ते बाहेर येऊन या ठिकाणी मीडियाशी बोलतील, मीडियासमोर आपली भूमिका मांडतील। मात्र सध्याची जर आपली परिस्थिती पाहिली तर हे सर्वात मोठं जे डॅमेज कंट्रोल आता दिवसेंदिवस वाढताना दिसतं आणि हे कुठेतरी थांबवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक आहे अमोल या ठिकाणी होताना दिसते। धन्यवाद विनायक या सविस्तर माहितीबद्दल। आउटगोइंग थांबवण्यामध्ये नेमकी काय उपाययोजना आता शिवसेनेकडून केली जाते हे आपल्या यावर लक्ष राहील। तूर्त धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।